मित्रांनो, सांसारिक मनुष्य जे असतात त्यांना मनामध्ये आढळ शांतता ते केव्हा प्राप्त करू शकतात? सांसारिक माणसं जे असतात ते त्यांच्या मनामध्ये आढळ शांतता कधी प्राप्त करू शकतात याचं सुंदर प्रकारे उत्तर भगवंताने गीतेमध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस त्यांना कळेल ना, हे आदि काय, मध्य काय, अंत काय, भूत काय, भविष्य काय, वर्तमान काय, उत्पत्ती काय, स्थिती काय आणि लय काय, ज्यावेळी त्यांना हे कळेल, सर्व कारणांचं कारण, सर्व कारणांचं आदिकारण, सर्व कर्ता करविता, आदिष्टदाता, अधिपती, अधिदैवत, अधियज्ञ, अधिभूत, हे जगाचे स्वामी, हे सर्व काही कर्ता करविता हे परमेश्वरच आहे, हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामध्ये आढळ शांतता प्राप्त होऊ शकते. आणि या संशयाच्या द्वंद्वाच्या पलीकडे जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या मनामध्ये आढळ शांतता तो प्राप्त करू शकतो. त्याला माहिती असलं पाहिजे की भूत काय आहे, भविष्य काय आहे, वर्तमान काळ काय आहे, आदि काय आहे, मध्य काय आहे, अंत काय आहे. त्याला माहिती असलं पाहिजे उत्पत्ती काय आहे, स्थिती काय आहे आणि लय काय आहे. हे ज्यावेळेस त्याला माहिती होईल, हे संशय त्याच्या मनामध्ये निघून जातील. याचं सर्व कर्ता करविता, अधिष्टदाता, अधिपती, अधिदैवत, अधियज्ञ, सर्व कारणांचं कारण, सर्व कारणांचं आदिकारण, सर्व मुळांचं मूळ हे श्रीकृष्ण भगवंत आहे, हे परमेश्वर आहे, हा परमात्मा आहे. ज्यावेळेस त्याला कळेल त्यावेळेसच त्याच्या मनामध्ये आढळ शांतता प्राप्त होऊ शकते, असं श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे.